देवेंद्र फडणवीस सरकारनं एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। जून 2025 पासून कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर 46% 53% इतका महागाई भत्ता जाहीर करण्यात आला आहे। शिवाय कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपयांचा अपघात विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। वैद्यकीय उपचारांसाठी कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेपैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे। सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोफत प्रवासी पासची मुदत 9 महिन्यांवरून 12 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे। याचा लाभ सुमारे 35,000 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर मिळाली आहे। गेल्या काही दिवसांपासून पगारामुळे आणि इतर सोयीसुविधांमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती। सरकारनं मंगळवारी या घोषणा करत गुड न्यूज दिली आहे। एसटी महामंडळाच्या विविध संघटनांचा सह्याद्री बंगल्यावर बैठक पार पडली। या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये 1 कोटी रुपयांच्या विम्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। एसटी कर्मचाऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत अपघात विमा कवच लागू करण्यासाठी बँकेशी सामंजस्य करार झालाय। स्टेट बँकेत वेतन खातं असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर असताना किंवा नसताना अपघात झाल्यास विमा संरक्षण मिळेल। कर्तव्यावर असताना किंवा नसताना अपघातात निधन झाल्यास 1 कोटी रुपये, पूर्ण अपंगत्व आल्यास 1 कोटी रुपये, तर अंशतः अपंगत्व आल्यास 80 लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम देण्यात येईल।